एका छोट्याशा गावात सायली नावाची मुलगी राहत होती. गुढीपाडवा जवळ आला होता, पण सायली खूप उदास होती. कारण तिच्या बाबांची नोकरी गेली होती आणि घरात सण साजरा करण्यासाठी पैसे नव्हते. गावात सगळीकडे साफसफाई, रंगोळी, नवीन कपडे, गोडधोड याची लगबग सुरू होती. पण सायलीच्या घरात शांतता होती. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सायलीने आईला विचारलं, "आपण गुढी उभारणार नाही का?" आई हसून म्हणाली, "गुढी फक्त सजावटीची नसते बाळा. ती आशेची आणि नव्या सुरुवातीची निशाणी असते." हे ऐकून सायलीने ठरवलं. तिने घरातली जुनी साडी, एक काठी आणि फुलं गोळा केली. तिने स्वतःच सुंदर गुढी तयार केली आणि घराच्या दारात उभी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीच्या बाबांना एक फोन आला. त्यांना नवीन नोकरी मिळाली होती. सगळे खूप आनंदी झाले. सायलीच्या आईने म्हणालं, "बघ, हीच गुढीची ताकद. नव्या सुरुवातीचा विश्वास." त्या दिवसापासून सायलीने एक गोष्ट शिकली. परिस्थिती कशीही असो, आशा कधी सोडायची नाही. गुढीपाडवा आपल्याला शिकवतो, नवीन वर्ष, नवीन आशा आणि नवीन सुरुवात.